नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले। मी एक कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे। मी संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे। तर आज आपण जाणून घेऊयात जिम एक्सरसाइजेस आणि हार्ट अटॅक। भरपूर वेळा मला क्लिनिक मध्ये पेशंट्स हा क्वेश्चन करतात की सर जिम मध्ये गेल्यावर मला हार्ट अटॅक येईल का? कारण की कोणी ना कोणी असं ऐकलेलं असतं किंवा न्यूज मध्ये पाहिलेलं असतं की जिम करताना एखाद्याचा मृत्यू झालेला आहे किंवा वेट लिफ्ट करताना एखादा माणूस कोलॅप्स झालेला आहे। तुम्ही ऐकलं असेल रिसेंटली की काही टीव्ही ऍक्टर्स किंवा जिम ट्रेनर्स किंवा जे रेग्युलर जिम गोअर्स आहेत त्यामध्येही हा सडन कार्डियक डेथचा रिस्क दिसून आला। तर हे होतं काय की एक्सरसाइज करताना एकदम कोलॅप्स होणं किंवा एकदम कार्डियक अरेस्ट होणं आणि मृत्यू पावणं, हे असं होतं काय? सगळ्यात पहिलं मी हे सांगू शकतो की त्याला काही वेगळी कारणं आहेत। याचा सगळ्यात पहिलं मी तुमची ही मिथ किंवा ही जी संकल्पना आहे की जिम गेल्यामुळे हार्ट अटॅक येतो ही मी दूर करू इच्छितो। कारण ते नाहीये, जिम गेल्यामुळे हार्ट अटॅक येणं हे काही कारण नाही। कारण दुसरी आहेत, जसं की सगळ्यात पहिलं की पुशिंग वन्स लिमिट, प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज करणे। एक्सरसाइज करताना बॉडीची ऑक्सिजन डिमांड खूप वाढते आणि ती हार्टला कंटिन्युअस पंप करून पुरवावी लागते। जर ही हार्टची डिमांड पूर्ण नाही झाली काहीरित्या तर हार्ट कोलॅप्स होऊ शकते किंवा कार्डियक अरेस्ट होऊ शकते। त्यामुळे कधीही एक्सरसाइज करताना एकदम जास्त एक्सरसाइज किंवा लिमिट पेक्षा जास्त एक्सरसाइज कधीही करू नये। जसे की अगर कोणी एक्सरसाइजच करत नसेल आणि एक्सरसाइज सुरू करायची असेल तर त्यांनी पहिल्यांदा वॉकिंग किंवा चालणं फक्त करावं 1 2 ते 3 आठवडे। देन त्या वॉकिंगचं रूपांतर जॉगिंग मध्ये करावं पुढच्या 2 ते 3 आठवड्यासाठी आणि हळूहळू त्याचं रूपांतर रनिंग मध्ये करावं। तर अशी ग्रॅज्युअल एक्सरसाइज वाढवली पाहिजे, ना की एकाच लिमिट मध्ये खूप एक्सरसाइज करणे किंवा टू स्टार्ट विथ ओनली टू डू एक्सरसाइज, इट इज व्हेरी मच नॉट ऍडवाइसेबल। दुसरं, कधीही तुम्हाला एक्सरसाइज करताना छाती दुखून आली किंवा चक्कर आली तर तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही स्वतःला पुश नका करू, तुम्ही जाऊन तुमचं चेकअप करून तर तुम्ही त्या इव्हेंट डायग्नोज करू शकता। भरपूर वेळा हार्ट अटॅकच्या पूर्वी खूप सिम्पटम्स आलेले असतात, लक्षणं आले असतात, पण तो मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो एक हृदय विकाराचा झटका घेऊन। दुसरं कारण आहे की बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होणं किंवा इलेक्ट्रोलाइटचं इम्बॅलन्स होणं एक्सरसाइज करताना। एक्सरसाइज करताना शरीरामध्ये खूप स्वेटिंग होतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि इलेक्ट्रोलाइट्स पण भरपूर सारे सिक्रेट होतात, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स पण होतं। त्यामुळे पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइटचं डिमांड बॉडीकडून वाढतं। जर ते आपण वेळीच पुरवलं नाही तर शरीरामध्ये बीपी कमी होणं किंवा अरिथमिया किंवा सडन कार्डियक अरेस्टचं रिस्क वाढतं, त्यामुळे ही लोक कोलॅप्स होतात। त्यामुळे जिम करताना हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलन्स मेंटेन करणं फार गरजेचं। तिसरी गोष्ट आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे जे हार्ट अटॅकचे रिस्क फॅक्टर आहेत, जसे की स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन, ड्रग अब्यूज किंवा शुगर, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर व हाय कोलेस्ट्रॉल याचं प्रमाणही वाढलं आहे। आणि हे सगळे अगर एक्सरसाइज जास्त प्रमाणात किंवा इनअप्रोप्रिएट रित्या किंवा अनकंट्रोल कंडिशन मध्ये करायला लागले तर त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचं रिस्क वाढतं। चौथं, काही जेनेटिक किंवा अनुवंशिक कंडिशन्स आहेत ज्या की हृदय विकार आहेत, जसे की हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी, लॉन्ग क्यूटी सिंड्रोम। या व्यक्तीमध्ये इनफॅक्ट हेवी एक्सरसाइज आम्ही कधी सजेस्ट करत नाही किंवा कारण की ह्या व्यक्ती जेव्हा एक्सरसाइज करायला लागतात त्यावेळी सडन कार्डियक डेथ किंवा कार्डियक अरेस्टचं प्रमाण खूप हाय रिस्क असतं। अशा व्यक्तींचं स्क्रीनिंग करणं किंवा ज्यांना जिम जॉईन करायचं असेल त्यांनी आधीच स्क्रीनिंग करून घेणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून आपण हे सडन कार्डियक डेथ किंवा कार्डियक अरेस्टची रिस्क वाचू शकतो। त्यामुळे मी तर हे सर्वांना सजेस्ट करेल, कोणालाही जिम जॉईन करायची असेल किंवा हेवी एक्सरसाइज करायचं असेल तर त्यांनी ऍटलीस्ट ईसीजी, शुगर आणि ब्लड प्रेशर चेक करून घ्यावा। किंवा ज्यांना भरपूर कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स मध्ये जायचं असेल किंवा हेवी एक्सरसाइज करायचं असेल त्यांना मी 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट हेही सजेस्ट करेन। आणि जिम करताना किंवा एक्सरसाइज करताना कधीही वॉर्मअप करायचा प्रयत्न करा, कारण वॉर्मअप करूनच एक्सरसाइज करा किंवा हार्टला पंपिंग स्टार्ट करण्यासाठी थोडासा वेळ लागतो किंवा तुम्ही एकदम त्याच्यावर लोड घेतला तर कार्डियक अरेस्ट किंवा सडन कोलॅप्स होण्याचा रिस्क। तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की जिम मध्ये गेल्यामुळे हार्ट अटॅक का होतो आणि आपण त्याच्यापासून वाचू कसू शकतो। तरी पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता। संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल येथे उपलब्ध आहोत। धन्यवाद।